या ठिकाणी मी 1 किलो गुळ घेतलेला आहे। 1.25 किलोच्या आसपास मी निंबू घेतलेले आहेत, साधारण 1200 ग्रॅम पर्यंत येतील। त्याच्यानंतर 2 चमचे मीठ घेतलेले आहे, 3 चमचे लाल तिखट पावडर पाहू शकता तुम्ही। आता आपण लिंबू कट करून घेऊ। एक अशी परात घ्यायची, सुरी घ्यायची, लिंबू कट करून घ्यायचे असे मस्त। आणि तुम्हाला 4 पोळी करायचे 4 करा, तुम्हाला जर वाटलं 8 करायचे 8 करा, तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही पोळी ठेवू शकता। आता आपले लिंबू पूर्ण कट करून झालेले आहे, शेवटचाच राहिलेला होता ते पण अर्धी पोळ, ते पण मी पूर्ण कट करून घेतो। तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी पूर्ण लिंबू कट करून घेतलेले आहेत। चला मग आपण आता गॅस चालू करू। गॅस चालू झालेला आहे आपला। त्याच्यानंतर आपण कढई ठेवायची। कढई ठेवली का कढईमध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकू। 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर पाण्याला बॉईल येऊ देऊ आपण। जसे पाण्याला बॉईल आला त्याच्यानंतर आपण एक अशा पद्धतीने चाळणी घ्यायची, ती चाळणी आपण याच्यावर ठेवायची। त्याच्यामध्ये आपण आता पूर्ण लिंबू जे आहेत आपल्याला कट केलेले ते पूर्ण लिंबू याच्यामध्ये आपण टाकून देऊ। लिंबू पूर्ण टाकले गेल्यानंतर आपण याला आता झाकून देऊ। गॅस आपल्याला लो मीडियमच ठेवायचा आहे। कमीत कमी आपल्याला 10 ते 12 मिनिटापर्यंत ही प्रोसेस करायची आहे। त्याच्यानंतर आता मी गॅस बंद करतो। गॅस बंद केल्यानंतर परात गरम आहे त्यामुळे पकडायला कापड घ्यायचा। पाहू शकता तुम्ही आपले लिंबू मस्त असं बॉईल झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण ह्या लिंबूंना काढून घेऊ। पकडायला काही शँडशी वगैरे असं काहीतरी घ्यायचं, त्याच्याने आपण काढून घेऊ। आता परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे। ज्या कढईमध्ये आपण लिंबू बॉईल केले तीच कढई आपण या ठिकाणी घेणार आहोत। याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकणार आहोत। पाहू शकता तुम्ही मी 2 घोट पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे। आणि आपला जो 1 किलो लिंबू होता बारीक करून ठेवलेला होता आपण तो याच्यामध्ये टाकून देऊ। आपला गुळ आता याच्यामध्ये पूर्ण टाकला गेलेला आहे। गॅस मी फुल ठेवलेला आहे। त्याच्यानंतर काही चमचा वगैरे घ्यायचा, त्याच्याने मस्त असं पूर्ण बारीक करून घ्यायचं, विरघळून घ्यायचं, मस्त चालवत राहायचं व्यवस्थित। पाहू शकता तुम्ही मी या पद्धतीमध्ये चालवतोय त्याला। आता आपला पूर्ण गुळ विरघळला आहे। त्याच्यानंतर आपण आता मी गॅस मीडियम वरती केलेला आहे। 2 चमचे मीठ या ठिकाणी मी ऍड करून देतो। त्याच्यानंतर 3 चमचे लाल तिखट पावडर आहे, ती पण मी यामध्ये ऍड करून देतो। मीठ आणि तिखट टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चव चांगला येते लिंबूच्या लोणच्याला। आता आपण हे जेवढे आपले वाले लिंबू आहे ते पण याच्यामध्ये मी ऍड करून देतो। ऍड केल्यानंतर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला कमीत कमी 30 ते 35 मिनिटापर्यंत असं चालवायचं आहे। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। आता आपला लिंबूंना पण बॉईल आलेला आहे। त्याच्यानंतर आपण गॅस लो करून देऊ आणि 30 मिनिटापर्यंत आपल्याला चालवायचं आहे। आता आपले 30 मिनिटं कंप्लीट झालेले, 30 ते 35 मिनिटं। गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर एक असं झाकायला ताट वगैरे काय असेल झाकणी तुमच्याकडे ती घ्यायची। 5 ते 6 तासापर्यंत त्याला थंड होऊ द्यायचं। आता आपले 5 ते 6 तास झालेले आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या लिंबूचं लोणचं बनवून रेडी आहे। एक अशी एअरटाईट काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये आपण आता लिंबूचं लोणचं पूर्ण काढून घेऊ। पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मी पूर्ण लिंबूचं लोणचं भरलेलं आहे आणि स्टोरेज करायच्या टायमाला आपल्याला याला फ्रीज मध्येच ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग